जानकी जीवनस्मरण जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी. संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे. आज ऐकूया आठवण क्रमांक 87. आपण आपल्या कमाईचे अन्न खातो असं समजतो, पण तेही खरं भगवंताच्याच कृपेचं असतं. श्री महाराज एकाला म्हणाले, आज रामाचा प्रसाद घेऊन जावं. तो म्हणाला, मला ते शक्य नाही, कारण चातुर्मासात परान्न घ्यायचं नाही असा माझा नेम आहे. श्री महाराजांनी विचारलं, रोज आपण घरी जेवता तेव्हा आपली काय भावना असते? तो म्हणाला, मी आपल्या कमाईचं अन्न खातो असं वाटतं. त्यावर श्री महाराज म्हणाले, अशा भावनेनं जर तुम्ही रोज घरी जेवत असाल तर त्यापेक्षा परान्न घेतलेलं बरं. मी माझ्या कमाईचं खातो, त्यात भगवंताच्या कृपेचा भाग नाही अशी भावना मनात असणं फार अपायकारक आहे. रोज आपण जे अन्न ग्रहण करतो ते त्याच्याच कृपेनं आणि इच्छेनं करतो अशीच साधकाची भावना पाहिजे. ही भावना निर्माण होण्यासाठी असे नेम करायचे असतात. नेमाचा दुसरा उद्देश असा की कुठल्या तरी वाईट घरातील अन्न पोटात गेलं तर त्याचा वृत्तीवर वाईट परिणाम होण्याचा संभव असतो. तो धोका टाळण्यासाठी हा नेम बरोबर आहे. इथलं अन्न सर्वस्वी रामाच्या कृपेचं आहे, म्हणून ते अत्यंत पवित्र आहे. ते ग्रहण केल्यानं तुमच्या नेमाचं उल्लंघन होणार नाही. ते गृहस्थ प्रसाद घेऊन गेले. ही होती आठवण क्रमांक 87. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.